नमस्कार शिक्षक मित्रांनो, अधिकारी कट्टा या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं मनपूर्वक पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. 1 सप्टेंबर 2025 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आला होता, त्या निकालाचे पडसाद राज्यभर देशभर उमटल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळी प्रकारची प्रतिक्रिया येत राहिल्या. त्या प्रतिक्रियांना आपण उत्तर देत राहिलो. परंतु 2 सप्टेंबर आणि 3 सप्टेंबरला आपला जो व्हिडिओ रिलीज झाला होता, त्या व्हिडिओ रिलीजमध्ये आपण दोन गोष्टी सांगितल्या होत्या की कोणत्या कोणत्या बांधवांना यातून सूट देण्यात येण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. जसं 53+ वाल्या बांधवांना मान्य सर्वोच्च न्यायालयाने सूट दिलेली आहे. 2013 नंतर टीईटी कंपल्सरीच आहे, परंतु काही असेही बांधव आहेत की ज्यांनी टीईटीच्या समकक्ष असणारी जी सीईटी 2008 आणि 2010 ला दिलेली आहे, त्या बांधवांसंदर्भात काय करता येईल अशा प्रकारच्या राज्यभरातील सर्व शिक्षकांचं नेतृत्व व्यक्तिशः मी करणार आहे असं मी त्यावेळेस बोललो होतो, कारण त्यातल्या बऱ्याचशा गोष्टींची मला आयडिया होती. परंतु गेल्या 5-6 दिवसांमध्ये इतके फोन आलेले आहेत की त्या फोनने थोडंसं चक्रावल्यासारखं झालेलं आहे. मी तेव्हाही बोललो होतो त्या गोष्टी, आता पुन्हा एकदा बोलतो आहे. थोडंसं स्पष्टीकरणात्मक स्वरूपामध्ये आज इथे बोलत आहोत, कारण व्हॉट्सअपला सगळ्या ठिकाणी ज्या प्रकारचं वातावरण आहे, ज्या प्रकारचे फोन कॉल्स येत आहेत, त्या त्या यासाठी हे स्पष्टीकरण देणं अतिशय मला गरजेचं या ठिकाणी वाटत आहे. दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत की आपल्याला ह्या टीईटी आणि सीईटी ही जी समकक्ष आहे, या संदर्भानं आपल्याला काय करायचं आहे, या संदर्भानं आपण राज्यभर एक ग्रुपची लिंक व्हॉट्सअपची सेंड केलेली आहे. ती जर कोणाला मिळाली नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा. तुम्हाला या गोष्टी कळून जातील. आणि ज्यांनी कोणी आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल, ज्यांना कोणाला असं वाटत असेल की हे मी आत्ता काहीतरी करतो आहे, तर हे आत्ता नाहीये. हे 2 सप्टेंबर 3 सप्टेंबर रोजी जेव्हा व्हिडिओ केला होता, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला होता, त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे आपणच ही तेव्हा गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा बोललो होतो. त्यामध्ये राज्यभरातून अनेक ज्येष्ठ बांधवांचे फोन आले की फक्त यांनाच का, तर आम्ही त्यावेळेस निवड मंडळाची परीक्षा दिली होती, त्यावेळेस डीएड केलेलं आहे, त्यावेळेची ती टीईटी आहे, अशा पद्धतीचे अनेक फोन आले. माझं सगळ्यांना प्रामाणिकपणे इट्स माय हंबल रिक्वेस्ट की आपण सगळ्याच बांधवांसाठी प्रयत्न करत आहोत. फक्त एवढंच आहे की जसे 53+ वाले बांधव यातून वगळले गेले, एक मोठा लॉट कमी झाला, तसंच अजून एखादा मोठा लॉट कमी होतोय का, अजून 2013 नंतरचा लॉट कसा कमी होतोय, अशा गोष्टी आपण जर यातल्या जर पाहिल्या तर अनेकशा बांधवांना यातून काय मिळणार आहे, सवलत मिळणार आहे. मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य शासन रिव्ह्यू याचिका दाखल करण्याच्या मनस्थितीमध्ये तर आहेच आहे, परंतु काही संघटना ज्या आहेत त्यांनी याचिका दाखल केल्या आहे. आपल्या स्वतःची महाराष्ट्राची दोन्ही पेन्शन हक्क संघटना यांनीही रिव्ह्यू याचिका दाखल केलेली आहे. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ यांनी रिव्ह्यू याचिका दाखल केलेली आहे. उपटाने एक महाराष्ट्र MUPT अशी काहीतरी संघटना आहे, त्यांनी सुद्धा एक रिव्ह्यू याचिका दाखल केली. अशा एकूण 17 ते 18 रिव्ह्यू याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेल्या आहेत, परंतु मान्य सर्वोच्च न्यायालयाने अजून त्याच्यावर कुठल्याही प्रकारची स्थगिती दिलेली नाही. जोपर्यंत ती स्थगिती येत नाही तोपर्यंत तो निर्णय तसा लागू आहे असंच आपल्याला मान्य करावं लागतं. आता आपण बघूयात की नेमकं काय झालेलं आहे राज्यभरामध्ये. राज्यभरामध्ये झालंय काय की 2008 आणि 2010च्या बॅचचे जे बांधव आहेत ते थोडेसे एकत्र आलेले आहेत. आपल्याकडेच काही जण अनेक बांधव एकत्र आलेले आहेत आणि या संदर्भानं आपल्याला काय करायचं आहे असं मी या ठिकाणी सांगत आहे. बघा, आपण यासाठी आपल्याला 2-3 GRचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. एक टीईटीचा आलेला 2013चा GR, 2014चा GR, 2018चा GR, हा झाला टीईटी संदर्भातला GR. आणि एक जो GR आहे 12 जून 2008चा आणि एक 16/12/2009चा GR, ज्याच्या अनुषंगानं 2010ची टीईटी झालेली आहे. मग 2008ची आणि 2010ची टीईटी जी झालेली आहे आणि आताची जी सीईटी झालेली आहे, याच्यामध्ये नेमकं साधर्म्य काय आहे. अशा राज्यभर एक विविध प्रकारचे मेसेजेस, विविध प्रकारच्या पत्र फिरत आहेत, विविध प्रकारचे GR फिरत आहेत. त्याच्यामध्ये नेमकं सत्यता काय आहे ते आपण एकदा बघून घेऊयात. दोनच गोष्टींना आपल्याला फॉलो करायचं आहे. काय, का टीईटी जी आहे ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेली आहे आणि सीईटी जी आहे ती सुद्धा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनेच घेतलेली आहे. हा झाला यातला सगळ्यात पहिल्यांदा साधर्म्याचा पॉइंट. दुसरं, टीईटीचा उल्लेख जो आहे तो आहे शिक्षक पात्रता परीक्षा, बरोबर, परीक्षा. आणि सीईटीचा जो त्याच्या GR मध्ये उल्लेख आहे तो सुद्धा शिक्षण सेवक भरती करता असणारी परीक्षा, बरोबर. म्हणजे काय की ही पण परीक्षा परिषदेनेच घेतलेली आहे, ती पण परीक्षा परिषदेनेच परीक्षा घेतलेली आहे. दोन्हीची काठिण्य पातळी सारखीच आहे, किंबहुना जास्त आहे. सीईटीची जी काठिण्य पातळी आहे ही
टीईटी पेक्षा जास्त आहे, कारण तो पेपर जो होता तो 300 गुणांचा होता आणि त्याचं मेरिट लावलेलं होतं. इथं फक्त पात्रता परीक्षा होती ती, तर TAIT जी आता घेते शासन त्या टेटच्या समतुल्य होती आणि त्याच्यावर मेरिट लावून त्या काळातले 2008 आणि 2010च्या काळातले बांधव जे आहेत ते काय झालेले होते, शिक्षक झालेले होते. आता याच्यामध्ये थोडा आपण GR चा अभ्यास करूयात. थोडे GR आपण जे बघणार आहोत ते बघूयात, म्हणजे जेणेकरून आपल्याला थोडीशी संभ्रम दूर होती. की शिक्षक पात्रता परीक्षा 13 फेब्रुवारी 2013 पासून महाराष्ट्र शासनाने पत्र काढलं आणि शिक्षक पात्रता परीक्षा काय केली, कंपल्सरी केली. हा त्याचा शासन निर्णय. या सगळ्या शासन निर्णयाचं मी मुखपृष्ठ आणलं आहे, तुम्ही सगळ्यांनी डाउनलोड करून घ्या किंवा मी ग्रुपला टाकतो, एकदा वाचून घ्या. सगळं काय स्पष्टीकरण देत बसत नाही. 13 फेब्रुवारी 2013 हे झालं एक. त्यानंतर 23 ऑगस्ट 2013 हे बघा, हा आहे 23 ऑगस्ट 2013 चा GR, ज्याच्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा इथे काय म्हटलंय बघा, टीईटी अनिवार्य असं म्हटलेलं आहे. हे झालं 2013 नंतरच्या बांधवांसाठी. परंतु याच्यात जे जे नियम दिलेले आहेत ते सगळेच्या सगळे आपल्याला आपल्या वेळेस होणारी जी परीक्षा आहे बघा, 16 डिसेंबर 2009 2009-10 या वर्षापासून पुढे प्राथमिक शिक्षण सेवक भरती प्रक्रिया केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षेद्वारा करण्याबाबत, आणि याला नोडल जी संस्था निवडलेली होती परीक्षा घेण्यासाठी ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच निवडलेली होती. पुढे आता अजून एक GR ही झाली, याच्यानुसार झाली 2010 ची परीक्षा. त्यानंतर 12 जून 2008-9 या वर्षी प्राथमिक शिक्षक भरती प्रक्रिया भरतीपूर्व केंद्रीय परीक्षेद्वारा करण्याबाबत, म्हणजे 2008 आणि 2009च्या GR नुसार शासनाने 2008 ची आणि 2010 ची टीईटी सीईटीच्या द्वारे भरत्या केलेल्या आहेत. आता 2010 ची जी झाली त्याच्यानुसार 2011, 2012 आणि 2013 पर्यंत सुद्धा बांधव जॉईन झालेले आहेत या टीईटीच्या सीईटीच्या बेसवर. मग आता आपल्याला काय करायचंय, आता आपल्याकडे आहे दोन मुख्य पर्याय. दोन मुख्य पर्यायातला सगळ्यात पहिला पर्याय आहे तो आहे प्रशासकीय. बघा, सगळ्यात पहिला पर्याय काय आहे, प्रशासकीय. आपल्याला प्रशासनाला निवेदन द्यायचं आहे. आता राज्यभरामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मी बातम्या पाहतो आहे, व्हॉट्सअपला त्यांच्या पोस्ट पण फॉरवर्ड करत आहे. अनेक चांगले मित्र जे आहेत आपले ते चांगलं काम करत आहेत, जिल्हा परिषदांना निवेदन देत आहेत. एक व्हॉट्सअपवर PDF प्रकारचं निवेदन पण फिरत आहे. आपल्याला ज्यांना ज्यांना शक्य आहे ते निवेदन PDF मधून प्रिंट काढून 2-3 शिक्षक बांधवांनी सही करून जरी जमा केलं जिल्हा परिषदेला, त्याची पोच घेतली तर ते निवेदन देणं हा सगळ्यात पहिला पर्याय आहे. जेणेकरून त्याच्यामुळे जे टीईटीची माहिती आता जिल्हा परिषदा मागवत आहेत त्याच्यामध्ये त्या सीईटीच्या बांधवांचा पण समावेश व्हावा अशा पद्धतीची मागणी ते करत आहेत, पण ती मागणी न्याय्य आहे. आता आपल्याला पुढे काय करत आहेत, व्यक्तिशः मी काय करत आहे ते तुम्हाला मी सांगतो. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला परीक्षा परिषदेला अशा प्रकारचं निवेदन द्यायचं आहे की टीईटी आणि सीईटी ही जी आहे ही समकक्ष असणार आहे, अशा पद्धतीचं एक निवेदन आपल्याला द्यायचं आहे. परीक्षा परिषद त्याच्यावर उत्तर देईल का लगेच आपल्याला माहिती नाही, किंबहुना नाही. ते मागवतील मार्गदर्शन कोणाकडे, शालेय शिक्षणकडे म्हणजेच शासनाकडे. बरोबर, शासनाकडे काय करतील, मार्गदर्शन मागवतील आणि मग शालेय शिक्षण विभाग जो असेल माननीय मंत्री महोदय, ग्रामविकास विभाग असेल माननीय मंत्री महोदय, यांच्याकडे आपण थोडासा पाठपुरावा करून या संदर्भाने हे समकक्ष असण्याचं पत्र काढता येतंय काय. कारण शासन जर रिव्ह्यू याचिका करायला जर सहमत आहे तर निश्चितपणानं संख्या कमी करण्यासाठी सुद्धा शासन काय राहील, अनुकूल राहील असा माझा व्यक्तिशः खात्री आहे. बघूया काय होते. आता असं समजूयात की हा पर्याय जो आहे हा एका ठराविक मर्यादेनंतर पूर्णपणे फेल गेला. मित्रांनो, आज तूप खाल्ल्यावर उद्या रूप येणार नाही. पत्र आज दिलं, आता व्यक्तिशः मी ते दिलेलं आहे, ती माहिती मी मागवलेली आहे. 2008 ची आणि 2010च्या बॅचचा संपूर्ण निकाल मागवलेला आहे. त्याच्यामुळे कुणीही व्यक्तिशः व्हॉट्सअपला मला आता माहिती पाठवू नका त्यांची, आपल्याला पूर्ण ती PDFच आणि पूर्ण ती प्रिंटच मिळणार आहे. त्याच्यामुळे 2008 आणि 2010च्या निकालामध्ये किती बांधव उत्तीर्ण आहे याची संपूर्ण माहिती आपल्याकडे येणार आहे, ती काळजी करण्याचं कारण नाही. दुसरी गोष्ट, दुर्दैवाने जर प्रशासकीय निर्णय आपला फेल गेला आला तर उत्तमच आहे, आपण त्याचा पाठपुरावा करणारच आहे. पण तुम्हाला असं वाटत असेल का आता 5 तारखेला आपण निवेदन दिलंय आणि 10 तारखेला त्याचं उत्तर मिळेल, नाही. हा संघर्ष मोठा आहे, हे काय लगेच होणारी गोष्ट नाही. त्यासाठी थोडंसं भांडावं लागेल.
आता या भांडणामध्ये, भांडण या शब्दामध्ये अर्थ काय येणार आहे बघा, याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं आंदोलन करायचं नाही, आंदोलन करायचं नाही, कुठल्याही प्रकारचे धरणे धरायचे नाही, कुठल्याही प्रकारे आपल्याला शासनाकडे ज्याला आपण मोर्चा टाईप म्हणतो, जसं आपण पेन्शन साठी मागणी करतो किंवा आपण MSCIT साठी करतो, जसे अधिवेशने घेतो, असं कुठेही आपल्याला मोठ्या संख्येने कुठेही जमायचं नाही. प्रश्न मिटला. दुसरी गोष्ट, आता आपल्याला काय करायचंय, फक्त करायचा आहे पाठपुरावा, आणि तो पाठपुरावा जो आहे तो तुम्ही निश्चितपणे माझ्यावर सोडून द्या. कारण केंद्र प्रमुख भरतीबाबत आपण कसा पाठपुरावा केला, त्याचा रिझल्ट काय आलाय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते काय वेगळं मी सांगायची गरज नाही. ज्यांना माहिती नसेल त्यांनी आपले पाठीमागे बॅक साईड जाऊन व्हिडिओ पहा, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळून जातील. पुढे आता आपल्याला काय करायचंय, हे जर झालं नाही तर आपल्याला न्यायालयाकडे जायचं आहे. आता न्यायालयाकडे कधी जायचं आहे, जेव्हा याला नकार येईल तेव्हा जायचं आहे. कारण मी आता माझ्या माहितीप्रमाणे जिल्हाभरामध्ये, राज्यभरामध्ये अनेक बांधव न्यायालयात जाण्याची तयारी करत आहे. व्यक्तिशः माझी सगळ्यांना विनंती आहे, जे कोणी असं करत असेल, मित्रांनो, न्यायालयाचे दरवाजे ठोठावू नका. त्याचं कारण असं आहे की आपण जर न्यायालयामध्ये आत्ताच गेलो तर शासन आपल्याला हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे म्हणून तो कागद डायरेक्ट बाजूला ठेवतं काढून. त्याच्यामुळे कोणीही न्यायालयात जाण्याची भाषा अजिबात करू नका. न्यायालयात जाण्याची तर पूर्ण तयारी करा, पूर्ण वकिलांची फौज उभी करा, सगळ्यांशी बोला, परंतु आता लगेच आपल्याला न्यायालयामध्ये जायचं नाही, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगत आहे. कुणीही राज्यभरामध्ये न्यायालयात जाण्याचा विचार जरी मनात आणत असेल तर निश्चितपणाने मला फोन करा, त्याची शंका मी दूर करेल. याच्यामध्ये आम्ही खूप बाजून निघालेलो आहे. आम्ही खूप याचिका ऑलरेडी अनेक गोष्टींसाठी दाखल केलेल्या आहेत. त्याचे काय परिणाम होतात, फायदे तोटे काय होतात, या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. केंद्र प्रमुख मधून सुद्धा त्यासाठी 2 वर्ष गेलेली आहेत. तर मित्रांनो, लगेच न्यायालयात कोणी जायचं नाही. जर आपल्याला शासनानं नकारच दिलेला नाही तर तुम्ही कोणत्या बेसिसवर न्यायालयात जाणार आहात. त्यामुळे न्यायालयात जाण्याची जेव्हा केव्हा गरज पडेल तेव्हाही आपल्यासोबत मी राहील. आपण सगळेजण मिळून एक चांगला सिनियर काउन्सिलर, एखादा न्यायाधीश होण्याच्या पात्रतेचे असणारे जे सिनियर काउन्सिलर असतात, अशा आपण उच्च न्यायालयामध्ये आपली बाजू मांडण्यासाठी आपण देऊ. त्या संदर्भानेही अनेक ज्येष्ठ वकिलांशी माझी चर्चा झालेली आहे, परंतु न्यायालयाचा निर्णय हा मला लगेचच ग्राह्य वाटत नाही. शासनाकडे आपण थोडासा पाठपुरावा करू, आपण शासनाला थोडंसं सहकार्य करू, शासनाकडून थोड्याशा अर्ज विनंत्या करू, निश्चितपणाने हा प्रश्न मार्गी लागेल असं मला व्यक्तिशः वाटतं. त्यामुळे माझ्या मित्रांना विनंती आहे का कोणीही लगेच न्यायालयात जाण्याच्या मानसिकतेत राहू नका. फक्त आपण तयारी करून ठेवू. या संदर्भानं, प्रशासकीय संदर्भानं माझा पूर्णपणे पाठपुरावा चालू आहे. कोणालाही कोणतीही शंका वाटली तर मी तुम्हाला कायम सांगत असतो, बिंदासपणे या नंबरवर मला फोन करा. कोणी आपली वैयक्तिक माहिती आता मला टाकू नका. आपले 2, 3, 4, 5 ग्रुप तयार झालेले आहेत. ते 5 जे ग्रुप आहेत त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं अपडेशन मी अधिकारी कट्टा, TET, TET 1, TET 2, TET 3 अशा प्रकारचे ग्रुप आहेत. कोणी जर कोणाला ग्रुपची लिंक मिळाली नसेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते टाकतो. आपल्या बॅचचे जे 2008 चे आणि 2010च्या CET चे जे विद्यार्थी आहेत ते सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत त्या ग्रुपची लिंक पोहोचवा, हा व्हिडिओ पोहोचवा. कोणत्याही प्रकारची शंका मनात वाटली तर फोन करा, मेसेज करा. काळजी करण्याचं कारण नाही. निश्चितपणानं हा लढा जो आहे आपण शेवटापर्यंत नेऊ. आता दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की जे ज्येष्ठ बांधव आहेत ते म्हणतात की आम्ही निवड समितीची त्यावेळेस पेपर दिलेला आहे, DED जी परीक्षा आहे ती पण परीक्षा परिषदेने घेतलेली आहे. निश्चितच आहे. माझ्या सगळ्या बांधवांना विनंती आहे, जे 53+ पुढे गेले आहेत त्यांचा तर प्रश्नच मिटला, परंतु सगळ्या बांधवांना ही विनंती आहे की कुठलाही मार्ग जो TETतून सूट देण्यासाठीचे आपल्याला लाभेल तो सुचवा. त्या पद्धतीने आपण प्रयत्न करण्याचा, पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करू. त्या प्रत्येक व्यक्तीला ज्याला वाटतं की आपण या मार्गाने त्यातून बाहेर पडू शकतो, तर निश्चितपणानं शासन दरबार असेल, परीक्षा परिषद असेल, शिक्षण संचालक कार्यालय असेल, या सगळ्यांकडे जाण्याचा आपण प्रयत्न करू. आता जाता जाता एक विनंती करतो की ज्यांनी TETचा फॉर्म भरलेला नाही परंतु जे केंद्र प्रमुख होऊ इच्छित आहेत त्यांनी मात्र TETचा फॉर्म भरा. आणि केंद्र प्रमुख होण्यासाठीची त्यांनी स्पष्ट अट दिलेली आहे, ती अट लगेच तुम्हाला न्यायालयात चॅलेंज करता येणार नाही. कारण याचा आपला निकाल येईपर्यंत केंद्र प्रमुखचा निकालही लागून जाऊ शकतो. त्यामुळे थोडेसे पेशन्स ठेवा. लगेच आज तुम्ही मला फोन केला आणि उद्या त्याचा निकाल येईल असं कोणी जरी राज्यभरात तुम्ही सांगत असेल तुम्हाला, तर ते
प्रॅक्टिकली शक्य नाही. मी वास्तव गोष्ट जशी आहे तशी तुम्हाला सांगतो. आज अर्ज गेला तर तो अर्जाचा विचार 25 ते 30 दिवसांनी आपला होईल, त्याचं उत्तर येईल तेव्हा येईल. परंतु जितके आपलं पाठपुरावा करण्याची आपली क्षमता आहे त्या क्षमतेवर विश्वास ठेवा. आपण निश्चितपणानं परीक्षा परिषद, शिक्षक संचालक कार्यालय, शिक्षण संचालनालय आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडे पाठपुरावा करून या संदर्भानं पॉझिटिव्ह निकाल आणण्याचा आपण प्रयत्न करूयात. कारण निश्चितपणानं शासन सुद्धा या बाबीमध्ये सहमत आहे की परीक्षा देऊन आलेले विद्यार्थी जे आहेत ते शिक्षक झालेले आहेत, त्यांनी पुन्हा परीक्षा देण्याची निश्चितपणानं गरज नाही. आता पुन्हा एकदा या सगळ्या बाबीमध्ये टीईटीच्या आणि सीईटीच्या बाबतीमध्ये काय करता येईल यासाठी आपला अधिकारी कट्टा जो आहे तो निश्चितपणानं आपल्या शेवटपर्यंत सोबत आहे, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. बाकी कुठल्याही प्रकारची शंका मनात आली तर या नंबरला फोन करा, मी तुम्हाला उत्तर देईल. परंतु न्यायालयामध्ये जाण्याचा निर्णय तुर्तास हा आत्मघातकी निर्णय ठरेल. कोणीही न्यायालयात जाण्याचा लगेच निर्णय घेऊ नका. आधी प्रशासकीय पातळीकडून जर आपल्याला नकार आला तर, आणि जो येणार नाही अशी मला खात्री आहे, तरच आपण न्यायालयात जाण्याचा निर्णय घेऊ. न्यायालयात जाण्यासाठी आपण प्रत्येक जण स्वतंत्र आहोतच, परंतु एकत्रपणे न्यायालयात जाण्याची गरज पडली तर त्यावेळेस आपण एकत्र राहू. एकत्रपणे आपण जिल्हा प्रतिनिधींची एक मिटिंग घेऊ. त्या संदर्भात आपण प्रत्येक जिल्ह्यात एक प्रतिनिधी नेमू आणि त्या पद्धतीने डॉक्युमेंटेशन आपण करूयात. आणि निश्चितपणानं आपण यातून बाहेर पडण्याचा कसा मार्ग शोधता येईल हा शोधूयात. अधिकारी कट्ट्याच्या या सगळ्या अपडेशनला आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आपल्या सगळ्यांचे अधिकारी कट्ट्याच्या वतीनं खूप खूप आभार. आम्ही तुमच्या सोबत सदैव आहोत. करा सर बंद. टक टक